नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ 2025-26 बी.एड 105 डिजिटल टीचिंग स्किल लेसन इयत्ता 7वी विषय मराठी घटक पद्य उपघटक आहे माय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अशिक्षित आईने मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्ट आणि मुलाची आईप्रती असलेली कृतज्ञता याचे भावपूर्ण चित्रण या कवितेत पाहणार आहोत. तर आपण घरात आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर आई ही दिसत असते किंवा आपण घरात आल्यानंतर पहिले आईला हाक मारत असतो. आई आपल्याला दिसली नाही तर आपले मन कावरे बावरे होते. आपल्याला घरात आल्यानंतर पहिल्यांदा आई दिसली तरच आपल्या मनाला जरा बरे वाटत असते. तर आज आपण इयत्ता 7वीचा पद्य या घटकातील माय ही कविता पाहणार आहोत. तर आधी आपण कविता वाचून घेऊया. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. फन काट्या येले माय जावे राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी. करू नको घाई म्हणे पोट भर खाय, तिच्या मंदी दिसते मले तेव्हा माही माय. बाप महार रोज लावे मायेच्या मागं टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आन, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान. भरून येतं डोक्यात तिच्या तापी पूर्णा माय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसत सांग मले राजा तू ही राणी. या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. म्हणून वाटते मले तुम्ही भरावं सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावे माय घट्टन धरून तुझे पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय. तर ही पाच पोळ्यांची माय ही कविता आपण वाचन केलेली आहे. पाचपोळ हे काव्यरसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी आहेत. एस. कनिष्ठ महाविद्यालय साखरखेडा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पाचपोळांची कविता ही त्यांच्या कविता संग्रहामध्ये प्रसिद्ध आहे. तर एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक या शब्दात कवितेतून व्यक्त केलेले आहे. तर कवितेत वासराची गाय कोणाला म्हटलेले आहे? तर कवितेत वासराची गाय हे आईला म्हटलेले आहे. हंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माही माय. म्हणजेच ज्याप्रमाणे गाय हंबरून आपल्या वासराला चाटत असते, तेव्हा त्या मायेमध्ये कवीला आपली स्वतःची आई दिसते. आईच्या प्रेमाची तुलना कवीने गायीच्या वासराप्रती असलेल्या नैसर्गिक मायेसोबत केलेली आहे. त्यानंतर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, फन काट्या येचायल माय जावे राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माही माय. म्हणजे काय? आई रानात सरपण किंवा फनकाट्या किंवा लाकडं वेचायला जाते, तेव्हा तिच्या पायी साधी चप्पलही नसते. ती अनवाणीच हिंडते. काट्याकुट्यातून चालताना तिच्या पायाला होणाऱ्या वेदनांची ती पर्वा कधीच करत नाही. तर कवीने असं सांगितलेलं आहे.
सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी. करू नको घाई म्हणे पोट भर खाय, तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय. म्हणजेच या कडव्यामध्ये कवी असे सांगत आहेत की जेव्हा मुलगा सुट्टीत घरी येतो, तेव्हा गरिबी असतानाही आई उसने पासने आणून त्याला नानाविध पदार्थ खाऊ घालते. म्हणजे शेजारचे आपले काही माणसं राहणारे असतात, तर त्यांच्याकडून उसनं घेऊन ती आपल्या मुलाचं पोट भरत असते. त्याला भरवताना घाई करू नको, पोटभर जेव, असे ती मायेने सांगत असते. बाप महा रोज लावे मायेच्या माग टुमणं, बस झालं शिक्षण याचं, बस झालं शिक्षण याचं, घेऊ दे हाती रुमणं. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार आहे, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. तर कवी या कडव्यामध्ये असे सांगत आहेत की कवीचे वडील जे असतात ते दररोज आईच्या मागे टुमणे लावतात की मुलाचे शिक्षण आता पुरे झाले. टुमणे लावणे म्हणजे काय? तर सारखं सारखं सांगणे एखादी गोष्ट, की आता त्याने शेतात नांगर धरला पाहिजे, शिक्षण घेऊन तो कुठे मोठा साहेब होणार आहे, असे म्हणून वडील शिक्षणाला नेहमी विरोध करत असतात. बोलता बोलता एकदा तिच्या माय म्हणे तुम्हाले माया गावाची हाय आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येतं डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय, तिच्या मंदे दिसते मलय तवा माही माय. तर आई वडील असे जेव्हा म्हणतात की कुठे शिक्षण घेऊन तो मोठा साहेब होणार आहे, त्याच्यानंतर आई असे बोलते, वडिलांच्या विरोधाला न जुमानता आई मुलाच्या पाठीशी उभी राहते. ती वडिलांना सांगते की मुलाला शिकू द्या, त्याला चुकीचे सांगून त्याचे कान भरू नका. मुलाच्या भविष्याचा विचार करताना तिच्या डोळ्यात तापी पूर्णेसारखे अश्रू उभे राहतात. म्हणजेच काय, तर तापी म्हणजे नदी. तर नदीसारखे, पूर्णामाईसारखे असे सारखे अश्रू तिच्या डोळ्यात उभे राहत असतात. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राजा तू ही राणी. या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्या मंदी तेव्हा मला दिसते माही माय. आई मुलाला म्हणते की तुझा साहेबासारखा थाट आणि तुझी राणी म्हणजेच तुझी होणारी पत्नी जी आहे, मी या डोळ्यांनी कधी पाहिन रे बाळा. कवीच्या डोळ्यात पाणी येते जेव्हा आई त्याला विचारते की तो दिवस कधी येईल जेव्हा ती त्याचे यश पाहू शकेल. तर शेवटच्या कडव्यामध्ये कवी असे म्हणतात की म्हणून वाटते मले तुही भराव सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय, तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय. तर शेवटच्या कडव्यामध्ये कवी असे सांगत आहेत की आईचे हे कष्ट पाहून त्यांना असे वाटते की तिची ओटी सुखाने भरभरून भरावी, तिची सेवा करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा तिच्याच पोटी जन्म घ्यावा, मिळावा आणि कायम तिचे पाय घट्ट धरून ठेवावे, अशी इच्छा कवी व्यक्त करतात. तर अशा प्रकारे आज आपण ही कविता अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता समजली का? मला नक्की सांगा. हे काही प्रश्न आहेत तुम्हाला कवितेवर आधारित. थँक यू.